वेलकम बॅक टू माय चॅनल सत्याज मम्मी. पुन्हा एकदा एका मिनी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे. तर ना सकाळी उठून बघते इडलीचं पीठ रात्री भिजत घातलं होतं, पण ते सकाळी जास्त काही फर्मेंट झालं नाही. इडलीचा बेत तर केलाय, पण काही ना काहीतरी करावंच लागेल जेणेकरून इडली आपली चांगली होईल. चला तर मग एकदम छान अशी इडली होईल असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करते. हे बघा, असं एक मोठं पातेलं घेतलं आहे आणि छोट्या पातेल्यामध्ये मी इडलीचं सगळं बॅटर ठेवलं होतं. ते फर्मेंट झालेलं नाहीये, तर खाली एका मोठ्या पातेल्यामध्ये गरम पाणी घ्यायचं. जास्त गरम पण नाही, उकळून थोडा वेळ थंड केलेलं तरी चालेल. त्या मोठ्या पातेल्यामध्ये आपण हे बॅटरचं पातेलं मधोमध ठेवून देणार आहोत आणि जास्त पाणी जर गरम केलं तर ते आतल्या आत पीठ आपलं शिजायला लागेल. त्याच्यामुळे आपल्याला पीठ आतमध्ये शिजू नाही द्यायचं, फक्त वाफ गरम तयार झाली पाहिजे. अशा प्रकारे एक मोठं झाकण त्याच्यावर ठेवून द्या आणि 30 ते 40 मिनिटं जर ठेवलं तर एकदम लुसलुशीत आपलं पीठ फर्मेंट होईल आणि इडली पण छान होईल. मग इडली छान फुगली आहे की नाही बघूयात. हे बघा, एकदम छान अशी लुसलुशीत जाळीदार इडली तयार झालेली आहे.